देना होगा, देना होगा। लड़के रहेंगे, लड़के रहेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, जरा जोरात. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कामगार कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद. जिंदाबाद, 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 जिंदाबाद। लडके म्हणले बरं का, ते रडके नाही म्हणले. लड़के 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 आज 20 मे 2026 रोजी जे धरणं आंदोलन GM ऑफिस BSNLच्या गेटसमोर जे होतं आहे याचं मुख्य कारण आहे की IDA जो इंडस्ट्रीयल डिअरनेस अलाउन्स आहे त्याला 3 महिन्यापासून डिले झालेला आहे आणि डिले होण्याचं कारण फक्त DOTकडून आणि गव्हर्नमेंटकडून जो डिले होतो आहे त्याला गिल्टी इंटेन्शन आहे त्यांचं. डिले करण्याचं काही कारण नाही. पेन्शनर्स असोसिएशन सगळ्या 12 पेन्शनर्स असोसिएशन या एकत्रितपणे आज धरणं आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. एक मानवी साखळी तयार करून पूर्ण बिल्डिंगला घेराव घालून हे आंदोलन आज उभं झालेलं आहे आणि प्रत्येक असोसिएशननी यामध्ये इफेक्टिवली पार्टिसिपेट ह्याच्यासाठी केलं की जे सगळे 70 वर्षाच्या 60 वर्षाच्या पुढे आहेत आणि उन्हामध्ये हे सगळे उभे आहेत हे फक्त ह्याच्यासाठी की स्वतःचा हक्क कॉन्स्टिट्यूशनल राईट्स त्यांना पाहिजेत. ते ज्युडिशरीतर्फे त्यांचं अप्रोच आहे, त्यांचा धरणं आंदोलनतर्फे अप्रोच आहे आणि वारंवार पर्च्युएशन करून गव्हर्नमेंटला ईमेल्स करून गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार करून सुद्धा ह्याच्यावर कोणती ॲक्शन होत नाही आणि त्यांचं पेमेंट रिलीज करण्यासाठी डिले होतो आहे. त्यामुळे आज सर्व संघटना SNPWA एक जे जॉईंट कमिटी आहे MTNL BSNL जी पेन्शनर्स असोसिएशन आहे ह्या सगळ्या जॉईंटली लढतायत ह्याबद्दल आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सर्व म्हणजे गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी गव्हर्नमेंटनी आमची हाक ऐकण्यासाठी गव्हर्नमेंटने आमचा लिगल राईटला आम्हाला जस्टिस देण्यासाठी ही सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत आणि किती प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहे की इंडस्ट्रीयल डिअरनेस अलाउन्स हा आमचा जो आमचे जे पेंडिंग आहे गव्हर्नमेंटकडं ते इमिडिएटली रिलीज करावं आणि त्याचे एरियाज आम्हाला लगेच द्यावेत, त्यांचे विथ इंटरेस्ट द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 3rd PRC त्यांनी लगेच एक्झिक्यूट करावे आणि पेन्शनर्स लोकांच्या ज्या पेंडिंग एरियर्स आहे पेंडिंग ज्या फायनान्शियल इश्यूज आहेत हे लगेच सेटल करावे गव्हर्नमेंटनी. त्यासाठी हे धरणं आंदोलन आहे. सर 5वं पे कमिशन आणि 6वं पे कमिशनचं तुम्हाला काही बेनिफिट मिळालं नाही असं तुमचे ज्येष्ठ नागरिक सांगता येईल? नाही बेनिफिट मग त्यासाठी जे 3rd PRC आम्ही 3rd PRCची जी मागणी करतोय याच्या आम्हाला फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंटतर्फे न मिळाल्यामुळे किंवा डिले होत असल्यामुळे हे धरणं आंदोलन आहे. टोटल 12 संघटनेचा सहभाग याच्यामध्ये आहे. सगळे पेन्शनर्स असोसिएशन काही आंदोलन करण्याच्या अगोदर काही निवेदन वगैरे दिली होती का काही संघटनेच्या 100% सगळ्या आम्ही निवेदनं दिली आहेत, ईमेल्स दिले आहेत. आम्ही कंटिन्युअस पर्च्युएशन करतोय. सगळ्या असोसिएशनच्या सगळ्या मेंबर्सनी ईमेल्स हे गव्हर्नमेंटला पाठविलेले आहेत, सेक्रेटरी ऑफ DOTला पाठविलेले आहेत. तरी ह्या बाबतीमध्ये कोणती ॲक्शन होत नसल्यामुळे आम्ही धरणं आंदोलन हा मार्ग. आपलं नाव सर? माझं नाव सुनील वारपोन. मी ह्या SNPWAचा मी लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायरमेंटनंतर वकिली जी सुरू केली त्यामुळं मी ह्या संघटनेचा लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायर्ड AGM आहे BSNL. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.
सर आज आंदोलन केलं BSNL कार्यालयावर कशा संदर्भात आंदोलन केलं आणि काय मागण्या होत्या? आज जे आंदोलन झालं हे आंदोलन BSNLचे 4 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आणि 50,000 कामावर असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर एक घोर अशा प्रकारचा अन्याय सरकारच्या एका ऑर्डरच्या द्वारे झालेला आहे. आणि ती ऑर्डर अशी आहे की महागाई भत्ता जो कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांक वाढल्यानंतर जो आपोआप वाढतो त्या प्रकारचा कायदा आहे, त्या प्रकारची तरतूद आहे आणि गेली 70-75 वर्षे ही अव्याहतपणे चालू आहे. पण यावेळी जानेवारी 2026 पासूनचा जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही आणि त्याची महागाई भत्त्याची त्याचा संबंध हा त्या डिपार्टमेंटच्या आर्थिक परिस्थितीशी जोडला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आणि घातक अशा प्रकारचं पाऊल हे DPAने उचललेलं आहे आणि आम्ही जे आंदोलन करतो हे आज नाही, गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत आणि आमच्या आंदोलनाला यश पण आलेलं आहे. म्हणजे DPAने जी ऑर्डर काढली की आर्थिक परिस्थिती असेल तरच DA द्या, ही ऑर्डर DPAने माघारी घेतली. त्यामुळे इथून पुढे हा प्रश्न उद्भवणार नाही. पण जानेवारी ते मार्च या काळातला जो आमचा DA आहे तो प्रलंबित आहे आणि तो अजूनही DOTचे सेक्रेटरीने आम्हाला देण्याची ऑर्डर काढलेली नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही ऑल इंडियामध्ये हे सगळे कर्मचारी आम्ही रस्त्यावर होतो आणि जे घटनात्मक अधिकार आहेत त्याच्यावरती गदा आणणं हे मला वाटतं की सरकारचं अत्यंत चुकीचं धोरण आहे. त्यासाठी आमचं एक आंदोलन आहे. आंदोलनामध्ये किती संघटनांनी सहभाग नोंदवला होता? आंदोलनामध्ये किती 9 संघटना रिटायर्डच्या 12 रिटायर्ड असोसिएशन आणि 4 वर्किंग संघटना अशा 12 आणि 4 16 संघटना होत्या आणि 4,50,000 4.5 लाख कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्न होते. आजही इथे आपण बघितलं की संचार सदनमध्ये संभाजीनगरला जवळपास 200 लोक आलेले होते आणि एवढ्या 43 डिग्री टेम्परेचरमध्ये रिटायर झालेले लोक 60, 65, 70 वर्षाचं वय ज्याचं आहे असे लोक पण आंदोलनामध्ये आले. म्हणजे अशा लोकांना रस्त्यावर येऊन आपल्या कायदेशीर हक्कासाठी भांडावं लागलं ही खरं म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने ताबडतोब ऑर्डर काढली पाहिजे ती याच्या संदर्भात समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही आंदोलन करून पुढची भूमिका काय असणार आहे? पुढे आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटू, आम्ही रॅलीज काढू, आम्ही दिल्लीला सुद्धा जंतर मंतरवर सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. पण तशी वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. मी SNPWA संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी आणि आज या आंदोलनाच्या भूमिकेतून मी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा असा म्हणतो की कॉम्रेड दानवेंनी सविस्तर सांगितलं आहे. आज आम्ही आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा 3 महिन्याचं DA एरियस मिळावं यासाठी आंदोलन करावं लागतं. ही अतिशय दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे आणि विशेष म्हणजे हे BSNLची जी निर्मिती ही जर याचा जर अभ्यास केला तर अटल बिहारी वाजपेयी यांचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेस रामविलास पासवान हे संचारमंत्री होते. त्यावेळेस वाजपेयी सरकार BJP सरकार यांनीच हे BSNLचं अपत्य जन्मास घातलं आणि आजही दुर्दैवानं किंवा सुदैवानं BJPचंच गव्हर्नमेंट आहे आणि तरीसुद्धा या BSNLच्या रिटायर्ड आणि वर्किंग कर्मचाऱ्यांचे हाल हे सरकार करत आहे. सरकारने वयस्क लोकांच्या जीवनाचा तरी विचार करावा आणि किमान हे अशा प्रकारचे आंदोलन नाविलाज असतं जे करावं लागतं आहे ते करण्यापासून थांबावं आणि लवकरात लवकर DA जी आमची मागणी आहे ती एरियस लवकरात लवकर पेन्शनरच्या पेन्शनमध्ये टाकावं, जमा करावं आणि वर्किंग लोकांनाही देऊन टाकावं. ही एका प्रमुख या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे आणि जर हे सरकारनं ऐकलं नाही याहीपेक्षा तीव्र आंदोलन पुढे उभारण्याचा या सर्व 16 संघटनांचा निर्धार आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. या ठिकाणी ओंकार भवन जे काही वर्किंग एम्प्लॉईज आणि या डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे जे धरणं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे याची पार्श्वभूमी आताच आमच्या काँग्रेसने या ठिकाणी आपल्याकडे घोषित केलेली आहे. खरं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये ड्युटीमध्ये असताना आम्ही ज्यावेळेस BSN झालं त्यावेळेस आम्ही ऑप्शन देऊन त्या BSNमध्ये आलो. पण ऑप्शन देताना जे काही कंडिशन्स किंवा जे काही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती त्या मागणीनुसार आज जे काही आमचे हक्क आहेत ते हक्क आज गव्हर्नमेंट नाकारते आणि ते नाकारल्यामुळं आजचा हा प्रसंग आमच्यावर आलेला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी जेवढे की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत
ते सर्वच्या सर्व आज या रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण काय आहे की साधारणतः जे काही घटनात्मक तरतुदीनुसार किंवा डिपार्टमेंटच्या नियमानुसार जे काही त्याच्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज नाही, परंतु आज गव्हर्नमेंट असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारते की पेन्शन असो किंवा त्याच्यावर मिळणारा डी असो याच्या संदर्भात गव्हर्नमेंट वेगळा विचार करते का काय, अशा प्रकारची शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्या अनुषंगानं आज फार मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर इंडियामध्ये हे जवळपास 4.5 लाख कर्मचारी वर्किंग आणि रिटायर्ड त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि त्याच्यामागची पार्श्वभूमी अतिशय स्पष्ट आहे की हा अन्याय जो आहे हा अशा प्रकारचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.